नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जी होणार आहे त्यासाठी जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आजचा आपला हा 40वा पार्ट आहे. आपण यामध्ये करंट अफेअर तसंच सामान्य ज्ञान आणि मराठीचे क्वेश्चन पाहत आहोत. तर बघा, तुमचे इथे 3 सब्जेक्ट कव्हर होणार आहेत. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले आणि कंटिन्यू सिरीज चालू ठेवली पाहण्यासाठी, तर तुमचे नक्कीच याचा तुम्हाला फायदा एक्झाम हॉलमध्ये जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा, आजचा पहिला करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनाचा 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे र बोराडे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने, कोणता विभाग आहे? मराठी भाषा विभागाने 2024 साली विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक र बोराडे यांना जाहीर केला आहे. आणि हा पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. तसंच पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर 5 लाख रुपये दिलं जातं. तसंच मानचिन्ह एक दिलं जातं आणि मानपत्र, अशा प्रकारे याचं स्वरूप आहे. तर बघा मित्रांनो, आपण अशा प्रकारे इथे अगदी इम्पॉर्टंट असे क्वेश्चन घेत आहोत. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला एकही क्वेश्चन इथे खराब वाटणार नाही किंवा बिनाकामाचा वाटणार नाही. तुम्हाला एक ना एक क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे, जे की तुम्हाला भारीतले भारी क्लासेस लावून देखील अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन अनालिसिस कुठेही भेटणार नाही, जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हे का चालवलं जात आहे? तर एकदम खेड्यातले मुलं जे आहेत त्यांना अजूनपर्यंत पण मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नाही आहे, किंवा परीक्षेची तयारी करायची तर सुरुवात कुठून करायची, काय करायचं, ह्याचं देखील त्यांना काही गांभीर्य नाही. फिजिकल खूप जीव तोडून मारतात, परंतु लेखीमध्ये ते कमी पडतात. जर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ पाहत राहिलात तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, जे की तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन दिसणार आहेत. अशा प्रकारे आपले हे क्वेश्चन आहेत. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, टेनिसमध्ये. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक सुवर्णपदक मिळवले आहे. त्यांनी अंतिम फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवून हे यश संपादन केलं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, FEAST म्हणजेच काय? फिनाईट इलिमेंट अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर्स फेस्ट हे 2025 सॉफ्टवेअर कोणी लॉन्च केलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे इस्रो, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, इस्रोने 2025 मध्ये सॉफ्टवेअर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने विकसित केलेलं आहे किंवा लॉन्च केलेलं आहे. आणि हे सॉफ्टवेअर कशासाठी आहे? तर अंतराळ यानाच्या संरक्षणात्मक विश्लेषणासाठी वापरले जाते आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताची जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे? तर बघा, भारताचे जगात मोबाईल निर्माण करण्यात सेकंड स्थान आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारताने मोबाईल फोन निर्मितीमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि आता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीन हा पहिल्या स्थानावर आहे. कोणत्या पहिल्या स्थानावर आहे? तर चीन हा पहिल्या स्थानावर आहे, हे देखील लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मराठवाडा साहित्य परिषद, म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने 2024 साली मराठी भाषा संवर्धनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेची निवड केली आहे. ही संस्था मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये यांनी हत्या केली? तर बघा, ह्याचे करेक्ट आन्सर आहे दामोदर हरी चाफेकर, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. 1897 मध्ये पुण्यात प्लेग नियंत्रणासाठी नियुक्त केलेले कमिशनर होते वॉल्टर चार्ल्स रँड, आणि यांच्या कठोर उपाययोजनामुळे काय झालं? स्थानिकांमध्ये यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. मग या पार्श्वभूमीवर चाफेकर बंधूमध्ये दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी काय केलं? रँड याची हत्या केली. पुढचा प्रश्न पाहूया, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई, म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उषा मेहता यांनी मुंबईत भूमिगत राहून, म्हणजेच गुप्तपणे अशा प्रकारे आकाशवाणी केंद्र चालवले. या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध संदेश प्रसारित करून स्वातंत्र्य सैनिकांना एक प्रकारची प्रेरित केलं होतं. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया, दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, अनंत कान्हेरे. अनंत लक्ष्मण कान्हेरे असं या युवकाचं नाव आहे. यांनी 21 डिसेंबर 1909 मध्ये
नाशिकच्या विजयानंद नाट्य मंदिरात, हे नाट्य मंदिराचं नाव पण विचारलेलं आहे खूपदा, तर ते देखील लक्षात असू द्या. विजयानंद नाट्य मंदिरात ब्रिटिश अधिकारी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला होता. तर भीमा नाईक असं या युवकाचं नाव आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन. तर भीमा नाईक हे ब्रिटिशाविरोधात लढणारे भिल्ल सैन्याचे नेतृत्व करत होते आणि त्यांनी आपल्या सैनिकासह लेफ्टनंट केनेडीला पराभूत केलं होतं. तर बघा पुढचा प्रश्न आहे, सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन ही संस्था कोणी स्थापन केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विद्या सावरकर आणि अनंत कान्हेरे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ही संस्था स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि अनंत कान्हेरे यांनी स्थापन केली. भारतात हिंदूच्या हक्कांचे संरक्षण आणि ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया, ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे सेकंड ऑप्शन. छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक क्रांतिकारकांसाठी प्रेरणास्थान राहिलेले आहेत. तसंच उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा आदर्श घेत स्वातंत्र्य लढ्यासाठी एक प्रकारे लढा दिला होता. तर अशा प्रकारे आपले छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे, ऑल इंडियासाठी देखील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. पुढचा प्रश्न पाहूया, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन यवतमाळ. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य वाघ, बिबटे आणि इतर वन्यजीवासाठी देखील प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन डॅश डॅशपासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2006, म्हणजे फोर्थ ऑप्शन. 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली आणि ह्या योजनेचा उद्देश काय होता? तर आदिवासी वनवासियांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे व त्यांचे पुनर्वसन करणे हा त्याचा उद्देश होता. पुढचा प्रश्न पाहूया, भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणते नावाने ओळखले जाते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अल्लापल्ली अरण्य, म्हणजेच थर्ड ऑप्शन. अल्लापल्ली अरण्य हे भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जंगलापैकी एक आहे. येथे विविध प्रकारचे वनस्पती व प्राणीजीवन आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्लेमिंगो म्हणजेच त्याला आपण रोहित पक्षी असं देखील म्हणतो. तर बघा हा थंडीच्या दिवसात जायकवाडी डॅम जे आहे औरंगाबाद जिल्ह्यात, तिथे खूप साऱ्या प्रमाणात येतात. तर फ्लेमिंगो म्हणजेच हा रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे माळशेजचा घाट, म्हणजे थर्ड ऑप्शन. तर बघा महाराष्ट्रात विविध ठिकाणी हे पक्षी स्थलांतर करून आपल्या महाराष्ट्रात येत असतात. तर त्याचप्रमाणे माळशेज घाटात देखील हे पक्षी जास्त प्रमाणात पाहायला भेटतात आपल्याला. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगोचे स्थलांतर झालेलं असतं. माळशेज घाट हा निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकासाठी एक उत्तम ठिकाण मानलं जातं. माळशेज घाट कुठे आहे? तर अहमदनगर आणि ठाण्याच्या दरम्यान हा माळशेज घाट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप शोधा. तर बघा मी सांगितल्याप्रमाणे आपण काही करंटचे क्वेश्चन घेत आहोत, काही GSचे क्वेश्चन घेत आहोत आणि काही मराठीचे क्वेश्चन घेत आहोत, जेणेकरून तुम्ही जर पोलीस भरतीला खूप असं व्यवस्थित प्रकारे फोकस केलेलं असेल तर तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपण इथे नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आपण तिन्ही सब्जेक्टचे इथे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर बघा घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते? तर घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप आहे घोड्याला. 3 नंबरचा पर्याय आपलं करेक्ट आहे. आता घोडा हे काय? नाम आहे. तर नामाला विभक्तीचा प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. प्रत्यक्षात घोड्या म्हणजे घोडा हा शब्द आहे, तर याला सामान्य रूप करताना घोड्या असं होणार. तर असा एवढा शब्द झाला पाहिजे होता घोड्या, म्हणून आपलं हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. तर विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे आपलं फर्स्ट ऑप्शन. तर बघा मन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मन हे काय आहे? भाववाचक नाम आहे. मन हे काय? भाववाचक नाम आहे आणि इतर हे सर्व काय तर विशेषणे आहेत. सुदृढ शरीर किंवा निरोगी शरीर, म्हणजे शरीर या शब्दाच्या अगोदर आपण हे विशेषणे लावू शकतो. सुदृढ, निरोगी आणि आरोग्य संपन्न, मग हे तिन्ही देखील काय तर विशेषणे आहेत. परंतु मन हे काय? एक भाववाचक नाम आहे. मन आपल्याला दिसतं का? नाही दिसत. आपण एक ते कल्पनेला दिलेलं नाव आहे, म्हणून आपण त्याला भाववाचक नाम असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, माझे पुस्तक शब्दातील माझे हा शब्द डॅश डॅश आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सार्वनामिक विशेषण. तर मी या शब्दापासून माझे हे सार्वनामिक विशेषण तयार होते, म्हणून आपलं पहिलं ऑप्शन इथे करेक्ट आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. धातू साधित यास दुसरे नाव कोणते? तर धातू साधित यास दुसरे नाव आहे फोर्थ ऑप्शन कृदंत. धातू साधिताला आपण कृदंत म्हणतो. कारण काय? तर धातूला प्रत्यय जोडून अपूर्ण क्रियादर्शक शब्द तयार होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? धातू साधित किंवा कृदंत असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय दिले? तर आईने मुलीला लाडू दिला. या वाक्यातला आपल्याला काय करायचं आहे? क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. मग ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय द्विकर्मक क्रियापद. कारण मुलाला व लाडू हे 2 कर्म ह्याच्यात आलेले आहे. मुलाला आणि लाडू हे 2 कर्म ह्याच्यात आलेले आहेत, म्हणून हे कसं आहे? द्विकर्मक वाक्य आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस इथे पाहिलेलं आहे, जे की तुमच्या एक्झामसाठी नक्की उपयोगी ठरणार आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताना लाईक देत चला तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर, आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा, जेणेकरून मला देखील प्रेरणा भेटते व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.